होतो. न खलु गोपिका नंदनो भगवान, आपण केवळ यशोदेचा पुत्र नाही, अखिल दहिनाम अंतरा, सगळ्यांच्या हृदयात राहणार. एक 19 श्लोकांचं गोपीगीत आहे, अतिशय सुंदर वृत्तामध्ये असणार आहे. सगळ्या गोपींच्या मुखातून प्रकट झालेले विरहाने युक्त आहे, सुस्वर असं गीत आहे. कनक मंजिरी वृत्ताचं गीत आहे. आणि या गोपी या गीतामध्ये भगवंताच्या दिसण्याचं, बोलण्याचं, हसण्याचं सगळं गुणवर्णन करतात. आणि शेवटी म्हणतात की हे प्रभू, या चांदण्या रात्री या वनामध्ये कुठेतरी आपण लपलेला आहात. म्हणजे आमच्या हृदयापेक्षा हे काटे कुठे जास्त मऊ आहेत का, की तुमच्या पायाला ते टोचत नाही. यत्ते सुजात चरणांबुधं स्तनयेषु, यत्ते सुजात चरण, आपले ते कोमल चरण, ज्या चरणाला हे सगळे काटे कुठे. यत्ते सुजात चरणांबुधं स्तनेषु भीता शनयते मंत्रदर्शनेषु, तेनाटभी मटसिलत व्यततेन हिंसरे, आमच्या हृदयापेक्षा हे काटे मऊ आहेत. आमच्या हृदयात आपण स्थिर व्हावं, आपले चरण स्थिर व्हावं एवढी प्रार्थना आहे. आपण आहात पुढे, आता मात्र आम्हाला आपल्या दर्शनाशिवाय राहत नाही. आणि रडू लागलेला त्यावेळेला भगवान आता मात्र प्रगट झाले. तासाम आगे गुच्छवडी स्मयमान मुखांबुजा, भगवान आविर्भूत झाले, प्रकट झाले. पण प्रकट झाले तेव्हा आता मात्र प्रत्येक गोपीजवळ एक एक गोष्ट, आणि एकीजवळ असलेला दुसरीला दिसत नाही. आणि त्यातून पुढे संपन्न झाला महाराज, संपन्न झाला. या सगळ्या गोपींच्या सर्व प्रत्येक गोपीजवळ कृष्ण रूप आहे. आणि तो महाराज जो आहे तेव्हा सुखदेव सांगतात की राजा, धर्म संस्थापना करणारा परमेश्वर, या जगात 3 गोष्टी कधीही अपवित्र होत नाहीत. ईश्वर, सूर्य आणि अग्नी कधीही अपवित्र होत नाही. सूर्याचे प्रकाश किरण पृथ्वीवर आले, चिखलावर पडले, शेणावर पडले, गवतावर पडले, पाण्यावर पडले, सूर्यकिरण कधी खराब होत नाही. तिथे गुण सुद्धा ते अलिप्त राहतात, पवित्र राहतात. अग्नीने चित्रात आणि यज्ञात असला, चुलीत असला, कचरा लागला तरी अग्नी अपवित्र होत नाही. तसं ईश्वराने अनेक लीला केल्या तरी ईश्वर दूषित होत नाही. म्हणून ईश्वराने ही लीला केली हे बघायचा चष्मा वेगळा लावला पाहिजे. कुठल्या पातळीवर बघायचं आहे तेव्हा ते रहस्य
आणि त्याच्याही पुढचा मुद्दा आहे की या कोणीही गोपी प्रत्यक्ष आलेल्या नाही, त्या आपापल्या घरीच आहे, त्यांच्या मनोवृत्ती रूप धारण करून पोहोचले आणि त्या मनोवृत्तीच्या सह असणारी अंतःकरणाची जशी लीला आहे तो भाव, जसं आपण एखाद्याला म्हणतो की अहो आम्ही शरीराने मित्र पण मनाने आम्ही तुमच्या जवळ आहोत, एखाद्या कार्यक्रमात आपण सहभागी होऊ शकलो नाही, पोहोचू शकलो नाही, खूप अगदी प्रेमाचं स्थान आहे, प्रेमाचे संबंध आहे, जाऊ शकलो नाही, तेव्हा काय म्हणतोय आम्ही शरीराने नाही पण मनाने तुमच्या जवळच आहोत, त्या मनोवृत्ती. तसं या रूपी तिथून मनोवृत्तीने पोहोचले आहे आणि त्या रास प्रसंगाचा हा आनंद घेतला. त्यानंतरचा पुढचा जो भाग आहे, भगवंताने पुन्हा 3 दैत्यांचा वध केला आहे. केशी नावाचा दैत्य घोड्याच्या रूपात आलेला, अरिष्टासूर बैलाच्या रूपात आलेला आणि गोमासूर असे 3 दैत्य संपवले. आता मात्र कंसाने ठरवलं की आतापर्यंत जे जे पाठवले ते तिकडेच गेले, परत कोणीच आला नाही. आता असं करायचं नाही, त्यांना बदलून बोलवायचं, जे जे पाठवले तिकडेच गेले, आता मात्र मोकळेच बोलवायचं. पण मोकळे बोलवायचं तर कोणाला पाठवावं, अशी व्यक्ती पाहिजे जी माझ्याही विश्वासातली आणि तेही त्याच्यावर विश्वास ठेवतील. असं अक्रूरजी निवडले आणि अक्रूरांना पाठवलंय की जा, आपल्याला एक राजकीय समारंभ आहे, एक चतुर्दशीला आहे, धनुर्या अमावस्येला आहे मल्लरंगाचा कार्यक्रम, यासाठी या दोनही कुमारांना मथुरेत आणण्याची जबाबदारी तुमची. आता कंसाचा हुकूम म्हटल्यावर अक्रूरांना नाही म्हणणार उघडलं, नाही म्हटलं तर आपली पुढची जाईल, जीवही जाईल. म्हणून अक्रूर नकार देऊ शकत नाही. अक्रूर म्हणाले ठीक आहे, जशी आपली आज्ञा. दुसऱ्या दिवशी रथात बसून अक्रूर निघाले आणि रस्त्याने चिंतन करत करत की आपण जातोय तो परमात्मा आहे, त्याला शरण जाण्याच्या भावनेने निघाले. कारण जे जे गेले ते शरण गेले म्हणून रवाना झाले. जो शरण जाईल त्याला भय नाही. आणि अक्रूरजी पोहोचले सूर्यास्तापूर्वी व्रजभूमीत, तर त्यांना व्रजभूमीमध्ये भगवंताचे पदचिन्ह उमटलेले दिसले. रथात उतरले, त्या पदचिन्हांना नमस्कार केला आणि पुन्हा रथात बसून आज नंदगावात येत आहे. तर संध्याकाळची वेळ दोनही बाजूला ठिकठिकाणी गाईचे दूध काढायचं काम चाललेलं आहे. गाईंचा अंबरडा वासरण चालवा आणि अक्रूरांची नजर भिडभिडत आहे की कुठेही 2 कुमार दिसतात. अक्रूरांच्या रथामागे लहान मुलांचा घोळ काय, त्यांना वाटतं राजाला 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 म्हणून खेळ गावामध्ये हळद आल्यावरती आणि मुलं त्यांच्या रथाच्या मागे धावतायत. आणि त्या मुलांच्या किंवा समोर पुढे हे 2 कुमार दिसतात. अक्रूर पाहतायत, एका ठिकाणी यांना 2 कुमार दिसले, एक पितांबर आणि एक नीलांबर परिधान केला, एक गोल्डन रंगाचा एक सावळ्या रंगाचा. आपण जे रथात उतरले आणि दोघं ठेवलं चरणावर. आधीच म्हणजे आपल्याला भय राहू नये. अक्रूरजींनी वंदन केलंय म्हणून वंदन भक्तीच्या बाबतीत अक्रूरजींचं उदाहरण दिलं. भगवान म्हणाले हे पितृप्रिय, हे काकाशी आपण असं काय करता, आणि घरी आणलं. नंद बाबा यशोदा या दोघांनी अक्रूरजींचं स्वागत केलं, भोजन झालं आणि रात्री आता गप्पा सुरू झाल्या. मग विचारलं गमन कारण, हे काकाजी आपलं येण्याचं कारण काय. अक्रूरांनी सगळं काही खरं खरं सांगितलं की कंसाची योजना काय, तुम्हाला बोलवलेलं आहे, असा असा कार्यक्रम आहे, तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल, मी शब्द दिला आहे. भगवान म्हणाले येणार, नक्की येणार, उद्या जाऊ. आणि अक्रूरजींच्या सोबत भगवान निघणार. नंदबाबा सुद्धा राजाचं आमंत्रण आलंय म्हटल्यावर सगळ्यांना सांगितलंय की आपापली बैलगाडी सकाळी तयार ठेवा, दया दुधाचे लोण्याचे माळ भरून तयार ठेवा, आपल्याला उद्या सकाळी मथुरेला जायचं आहे. दुसऱ्या दिवशीची पहाट भगवान श्रीकृष्ण भगवान स्नान करतायत. सूर्योदय झाला, सगळ्यांचे बैलगाडी तयार आहेत आणि भगवान सुद्धा
बलरामजींच्या स्वरापुरांच्या रथात बसले, रथ निघाला. गोपींना कळले, गोपी धावल्या आणि रथापुढे आडव्या झाल्या. काही ते आवाज जाऊ द्यायचा नाही. सारथ्याला पण रथातून उडून काढलाय. शेवटी भगवान म्हणतात, म्हणता आया सेने हे काळजी करू नका. मग गोपी बरोबर रथ निघाला. तर जोपर्यंत रथाच्या चाकाने उडालेली धूळ खाली बसते तोपर्यंत गोपी त्या वाटेकडे नजर लावून आहे की आता मी रथ फिरेल, आता मी रथ कोणाला फिरेल. पण रथ काही परत फिरला नाही. माध्यमिक रथ यमुनेच्या किनारी आला. अक्रूरजी रोज राजकारणामध्ये कधी यमुनेच्या स्नान करण्याचा योग आला होता. आज बऱ्याच दिवसांनी तशी संधी मिळाली. पण वृंदावन आणि मथुरा यांच्यामध्ये अक्रूर भाग आहे. यमुनेच्या किनारी अक्रूर भाग. अक्रूराने तिथे स्नान केले. अक्रूरजी स्नान करताय, पण पाण्यात उडी घेतल्यावर त्यांना शेषावरती चेहरा दिसला. जो चेहरा झाडाखाली बसलाय श्रीकृष्ण, तो चेहरा शेषावरती पाण्यात दिसतोय. दोन वेळा खालीवर करून बघितलं आणि मग बाहेर आले. अक्रूरांना भगवान विचारतायत की आपण काय बघितलं. अक्रूर हात जोडून सांगताय की हे प्रभू तुमच्याशिवाय आहेत का, तुम्ही तर हात सगळं. रथात बसले. सूर्यास्ताच्या पूर्वी मथुरेच्या सीमेवर पोहोचले. पुढे गेलेले गोपाळ भगवंताची वाटच पाहत होते. आणि त्यानंतर भगवान अक्रूरांना म्हणाले, आता आम्ही इथं उतरतो, आम्हाला मथुरा नगरी बघायची. आणि रथातून जाऊन उतरले. बलरामजी उतरले. अक्रूर म्हणताय की हे प्रभू असं करू नका, मी शब्द दिलाय माझ्या सगळं चला. पण भगवान सांगता आपण काळजी करू नका, मी नक्की येणार. त्याच्यापेक्षा मला त्याच्या भेटीची जास्त गोड आहे, मी येणार. आणि शेवटी अक्रूरांचा नाईलाज झाला. अक्रूरजी निघून गेले. मग सगळे गोपाळ आणि भगवान श्रीकृष्ण बलराम ही तुकडी रस्त्याने राजमार्गावरून चालत निघाली. मथुरेचं दर्शन घेत निघाली. त्याने सगळं जग पडलं म्हणतो मथुरा कशी पाहत निघाली. उत्तुंग स्फाटे उत्तुंग गोपुरम, उत्तुंग असे गोपुर आहेत. प्रत्येक घराच्या बाहेर कुंभ भरलाय, दीपक लावलाय. आणि असं राजमार्गावरून दर्शन घेत घेत चालले. अनेक लोक ही सुंदर रूप बघण्यासाठी आपल्या हातातली कामं टाकून दारात येत आहेत, कोणी गॅलरीत येत आहेत. कोण हे दोन कुमार. आणि तेवढ्या समोर एक रजक ज्याच्या हातात राजाचे कपडे आहेत आणि त्याचे सहकारी त्यांच्या हातात कपडे समोरून येत आहे. भगवंताने त्याला म्हटलंय की हे रजक आम्हाला हे कपडे दे. तो रजक म्हणतोय तुम्ही कुठे राहणारे, खेड्यात राहणारे, वनात राहणारे, तुम्हाला हे राजाचे कपडे हे तुमची लायकी नाही. तुम्ही असे चांगले राहणार उघड्या लागले फिरणारे, त्याला बाजूला लागून भगवंताशी अशा भाषेत बोलला. तेव्हा भगवंताने एक जोरदार दिली. रजकस्य कराग्रेण, एक तडाखा दिला तर त्याचं मस्तक गडावरून उडालं. रजक समाप्त झाला. ज्या रजकाने पूर्ण जन्मात माता सीते संबंधाने वाक्य उच्चारलं होतं त्याला आता शासन केलं भगवंत. आणि या मार्गामध्ये 4 जनसामान्य व्यक्तींना भगवान भेटले. राम अवतार, कृष्ण अवताराचं हे वैशिष्ट्य आहे की जनसामान्याला अत्यंत जवळ करणारे श्रीराम श्रीकृष्ण. श्रीरामाने सुद्धा निषादराज ज्याला मित्र म्हणतो शबरीची भेट घेतली, सुग्रीवाला जवळ केलंय. जे दुःखाने पीडित आहे, जे वंचित आहे, जे अत्यंत निम्न जातीमध्ये आहे, त्या सगळ्यांना भगवंताने अवतार कार्यात जवळ केलं आहे, आपलं म्हटलं आहे. आणि तेही तसेच आहे. जसं हा रजकाला संपवलं, पण पुढे गेल्यावर एक वाईट शिल्पी त्याने बघितलं. जेव्हा ते कपडे राजाचे कौसाचे कपडे, मोठ्या माणसाचे कपडे होते, ते यांनी घातले. तेव्हा हात आतमध्ये, पायापर्यंत अंगरखा. मग त्या वाईटाने शिल्पाने जवळ येऊन ते कपडे मापाचे करून दिले.
भगवंताने त्याला वरदान केलं. जो पूर्ण जन्मात मिथिला नगरीमध्ये त्याने श्रीरामांचा नवदेवाचा पोशाख शिवराला, तेव्हा तो विचार करत होता राम नवदेव रूपामध्ये की मला असं हा पोशाख पुढे कधी मिळेल शिवायला, किंवा याच रूपाचं दर्शन पुढे कधी होईल. तेव्हा राम म्हणून सांगतात द्वापारयुगात होईल एकदा. ते कृष्ण रूपात त्याला हे दर्शन झालं. पुढे आल्यावर सुदामा नामना मला कारस्य जन्मतु, सुदामा नावाचा माळी बाहेर आला. अगदी बारकाईने बघण्याची गोष्ट आहे. रजकाळा एक तडाखा दिला. कंसाच्या दर्पणाने अन्यायाने दबलेली प्रजा, कोणीतरी एक कुमार आला, तरुण आला, ज्याने कंसाच्या राज्यातून एक सिग्नल दिला की आता काय होईल म्हणून. आणि एकाला संपवलं तर बाकीच्यांना पण ऊर्जा आणि कोणीतरी आला आपला. म्हणून सुदामा माळी सुद्धा बाहेर येतो. त्याने भगवंताला घरात बोलवलं, भगवंताचं पूजन केलं, सुंदर प्रकारच्या फुलांच्या माळा त्याला अर्पण केल्या. त्याला भगवंताने बलम आयु यश प्रदान केलंय. तो पूर्ण जन्मात हेममाली म्हणून होता, जो भगवान शिवशंकराचा भक्त, रोज कमळाचे पुष्प अर्पण करायचा. आणि तेव्हा भगवंताला शिवशंकराला प्रार्थना केली की भगवान विष्णू माझ्या घरी आले. महादेव म्हणाले द्वापार युगात एक दिवस भगवान विष्णू तुझ्या घरी येतील, ते श्रीकृष्ण रूपाने. तो सुदामा. चौथी व्यक्ती भेटली त्रिभद्रा, ती ठिकाणी वाटली. पुढच्या जिच्या हातामध्ये गेले तो भाजना मेकअपचं सांगितलं. ती रस्त्याने चालली आहे. भगवंताने हात मारला, हे सुंदरी. माझं बघितलं की आपली मुळे टिकल करतोय. दोन्ही अंगराग, आता आम्हाला अंगराग आमच्या वर्णाप्रमाणे. तेव्हा तिने श्रीकृष्णांना सावळ्या रंगावरती पीत रंगाचा अंगराग, केशर, कस्तुरी, चंदनादियुक्त अंगराग लावला. आणि बलरामजी घोडे आहेत म्हणून त्यांना लाल रंगाचा अंगराग लावला. तर भगवंताने तिच्या ठिकाणी जे व्यंग आहे, तिच्या पायाच्या अंगठ्यावर आपले पायाचे अंगठे ठेवले, तिचे हात पकडले आणि ताट तिला उभं केलं. ताट खेचल्यावर तिच्या पाठीतलं गोबर निघून गेलं. व्यक्त दूर झालं. ती सर्वांग सुंदरी बनली. स्वतःकडे निर्गुण पाहू लागली. आश्चर्य वाटलंय. आणि तुला वाटतं की हा कोण सुंदर आपल्याला रस्त्यात भेटलाय. की म्हणाली घरी चला, भगवान म्हणाले आता नंतर गेली. ती आता सुंदरी बनली आहे. तिथून आले, तिथं धनुष्य ठेवलंय. धनुष्याच्या जवळ गेले. पहारा होता तिथं. धनुष्याच्या जवळ जाऊन अत्यंत वजनदार असणारं धनुष्य लीलाया उचललं. दोरी लावण्याचा प्रयत्न केला. तेवढ्या त्या धनुष्याचे कान दोन भाग झाले. आवाज झाला. पाय भावले. तेव्हा अर्धा भाग भगवंताने आपल्या हातात घेतला, अर्धा बलरामजींना दिला आणि धावत आलेल्यांच्या डोक्यात घातला. ते तिथंच ठेवले आणि संध्याकाळ अंधकार झाला होता. पसार झाले. मुक्कामाच्या ठिकाणी निघून गेले. धनुष्य भंग झाल्यावरती बातमी कंसाला पोहोचली. कंस बेचैन झाला. असं झालंच कसं काय. रात्र झाली. कंस महाराज झोप लागत नाही. प्रजाबरोबर बोलता मध्यरात्री कशी बशी झोप लागली. तेव्हा झोपेत कंसाला स्वप्न पडताय. आपण मेलो, आपली अंत्ययात्रा निघाली, आपलं शरीर तेलात ठेवलंय, आपल्याला लढावरती नरडक काढताय. भयंकर स्वप्न पडू लागले. पहाटे उठला, स्नान केलं, मंगलवाद्य वाजू लागले. मल्लरंगाचं आयोजन केलं होतं. विविध प्रदेशाच्या राजांना आमंत्रित केलं होतं. कंस आसनावरती येऊन बसला. मंचावरती देशदेशीचे राजे मंडळेश्वर येऊन बसले. वाद्य वाजू लागले. नंद बाबासून आले. राजाला भेट वस्तू दिल्या. नंदालाही त्याने असं जाणून घेण्याने आपल्या मनात काही कपट असतो नाही. मग भगवान श्रीकृष्ण वाद्यांचा आवाज ऐकतायत. तेही निघाले दोघेही कुमार. तर बाहुताला आज्ञा दिलीच होती कुवलयातील हत्तीवरती असणारा की असे दोन कुमार आले की ज्यांना दारातच संपवायचा हत्तीच्या पायाखाली. जो सलामी देणारा हत्ती माहुताने श्रीकृष्ण बलरामांच्या अंगावर घातला. तर भगवान म्हणाले भार्गवही अंगष्ट आम्हाला रस्त्याने आत जायला. तो आणखी हत्ती अंगावर आणू लागला. तेव्हा श्रीकृष्ण हत्तीच्या मागे आले.
आणि पुढचे प्रभूया की मला शेपूट पकडली हत्तीची आणि त्याला माग 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 हत्तीला ओढत आणलं. किती धनुष्य 25 धनुष्य जवळपास 100 फूट मैदानात आणलं आणि मैदानात आणल्यावर हत्तीची शेपूट पकडलीच आहे. हत्ती सोड मागं करतो ज्याने शेपूट पकडली त्याला पकडण्यासाठी आणि म्हणून भगवान उलटे फिरू लागले. हत्ती स्वतः भोवती फिरू लागला शेपूट सोडवायला. एकदा दोनदा तीनदा हत्ती स्वतः भोवती फिरतो 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 हळू शेपूट सोडली. हत्ती फिरत राहिला. शक्कर आली. हत्ती पडला. पडल्याबरोबर दात फुटले आणि दोघांनी 2 दात घेतले. घोडामध्ये भगवान श्रीकृष्ण सर्वात प्रथम जो माहूत वर बसला त्याच्या डोक्यात घातलाय. माहुताला पाठवलं वर आणि मग हत्तीला प्रहार करून समाप्त केलं. कोयला पुढे संपला. मग दोघांनी हस्तिदंत आपल्या खांद्यावर घेतले आणि रंगमंच्या मल्लरंगाकडे आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा जर त्यांचं रूप मोठं स्वयं काय सुगडे वर्णन करतात. मल्लानाम अशनिर्गुणाम नरवरम स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान. मल्लानाम अशनी पैलवानांना तो पर्वत येताना दिसतोय. नृणाम नरवरा जो तरुणांना हिरो दिसतोय. नृणाम नरवरा स्त्रियांना तो साक्षात कामदेवाप्रमाणे दिसतोय. तो वृष्णमुष्यांना आपल्यातला वाटतोय. गोपाळांना तो स्वजन वाटतोय. दुष्ट काम करणाऱ्यांना तो आपला कर्दनकाळ दिसतोय. तर योगी पुरुषांना कौशला तो आपला मृत्यू दिसतोय. योगी पुरुषांना दिसतोय की ज्या तत्वाचं आम्ही ध्यान करतो ते आहे. असं सगळ्यांना वेगवेगळं दर्शन झालं. आले समोर 4 गोष्टी समोर आले. दोघांचं स्वागत करता वाले पठ्ठांनो काय मारला हत्ती. आता आपल्याला राजाची करमणूक करायची आहे. कुस्ती करायची. भगवान म्हणाले ठीक आहे करू कुस्ती. कोणाची कुस्ती करायची आहे. आमच्या बरोबरीचे कोण असतील सांगा. चांडव म्हणतो आहे तू माझ्याशी तू करायची कुस्ती आणि हा मुष्टिक बलावाशी करणार. तुम्ही एवढं भगवान हा ताकद हत्ती मारलाय. तुम्ही जरी तुम्ही दिसायला लहान दिसता पण तुमची ताकद मोठी आहे. कुस्ती करायला राजाची करमणूक करायची. ठीक आहे. कुस्तीला सुरुवात झाली. हे धिप्पाड पैलवान आणि लोक सुकुमार जरा विचित्र दिसू लागलं. तेव्हा बघणाऱ्यांनी जरा आरडाओरडा करायला सुरुवात केली. हे बघायला पण आलं. हे बरोबर नाही. हा धर्म आहे. चूक आहे. 2 गट झाले. एक म्हणतो जरा शांत बसा बघा आता तर हत्ती मारला. असे लोकांमध्ये चर्चा चाललेली असताना भगवंताने चांडवाचे दोन्ही हात मागे घेतले. त्याच्या पाठीला त्याला जमिनीवर पाडलंय. आणि मग त्याचे हात उपटले. त्याच्याच हाताने त्याला बळवलंय. चांडवाला समाप्त केलं. तर बलरामजींनी मुष्टी प्रहार करून मुष्टिकाचा वध केला. तेवढ्या 3 पैलवान धावणारे शल कौशल आणि कूट. त्यातला शल नावाचा पैलवान धावून आल्यावर एक उडी घेतली आणि फुटबॉल जसं बुडवावा तसं त्याचं मस्त बुडवलं. भगवंताने पदा पाहतशी शतः मस्त बुडवलं. मग शल कूट आणि कौशल हे पुढचे पैलवान संपले. 5 मुख्य पैलवान संपले. चांडव मुष्टी शल कौशल कूट. बाकीचे तेल लावून बसले होते. त्यांनी बघितलं आहे एवढे सगळे केसरी संपले. आपलं काय होणार. शेषाप्रदक्रम मल्ला पाठीला पाय लावून पळाले. कंसाने बघितलं आपली सगळी योजना विस्कळीत होते. बघा प्लॅन ठरवलं सगळं त्याच्या विपरीत घडत आहे. कंस उभा राहिला आणि तो ऑर्डर देऊ लागला. धनम भरत गोपाना यांना पकडा. यांचं धन जप्त करा. नंदम पत्नी नंदाला अटक करा. वसुदेव धन्यता वसुदेवाला फार. कंस ऑर्डर देतोय पण कंसाचा प्रिय जवळ नाही. तो काय ऑर्डर देतोय निवडून घ्यायला कोणी नाही. कोणी त्याचा मानाला उभा नाही. सगळे गैरदोष करतात. तेव्हा भगवंताने विचार केला की आता नाक्षण आहे. उंच मंचावरती भासणारा कंस आणि खाली जमिनीवर भगवान श्रीकृष्ण नजरा नजर झाली. कंसाने विचार केला तर आपला नंबर दिसतोय.
म्हणून एक उंच मध्ये मंचावर घेतली कंसाच्या समोर. कंसाच्या समोर आल्यावर कंस धावाला फोड मागे सरकला, त्याचा कीड पडला, केस मोकळे झाले. त्याने कमेची तलवार काढली, हातात घेतली, पण हात थरथरतात, पाय लटपटतात. भगवंताने त्याचे केस पकडले, एक हिसका दिला, वरून खाली फेकला, मंचावरून त्याला खाली फेकलं आणि मग स्वतः खाली उडी घेतली आहे. खाली उडी घेऊन त्याचे केस धरून त्याला फरफटत ओढ्यात द्यायला मैदानात आणायला सुरुवात केली. जसा एखादा सिंह आपली शिकार मैदानात आणतो तसं कंसाला फरफटत मैदानात आणलंय. आणि मैदानात आणल्यावर कंसाच्या डोळ्यात आता मात्र साक्षात भगवान विष्णू दिसू लागले. तो काल नेहमी पूर्वजन्मातला आता कंस. आणि मग त्याच्या छातीवर बसून कंसाला भगवंताने ठार मारलाय. कंस समाप्त झाला तेव्हा कंसाचे 8 बंधू धावून आले. बलरामजींनी त्याला ठार मारलं. कंसाच्या पत्नी त्याच्या शरीरावर शोक करताय आणि सर्वत्र आनंदी अनुभव झाला. याप्रमाणे मग भगवंताने आपल्या माता पित्यांची मुक्तता केली. आपण सर्व विषय आपण आलेलो आहोत. उद्या श्रीमद भागवत सप्ताहाचा 6वा दिवस आहे. तेव्हा उद्या भगवान श्रीकृष्णांचा विवाह आहे. तेव्हा आता सगळ्यांना विवाहाचं आमंत्रण आहे. सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांनी 1 नाही 16,108 विवाहासाठी यायचं आहे. तर जास्तीत जास्त संख्येने आपल्या घरातल्या सर्व सदस्यांना आग्रहपूर्वक घेऊन या. विवाहाचं सगळ्यांना आदर्याचं आमंत्रण आहे. ईश्वर भगवंताचं नामस्मरण करून स्तोत्र आहे, भजन आहे. हे पुस्तक बाहेर आहे उदाहरण करतो. किंवा 30 रुपयाला ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी अतिशय कमी पडले आहेत. विविध प्रकारची भजन त्यामध्ये आहे.